ओम नमो नारायण. नमो नारायण. सर्वांना संपूर्ण नवरात्रीच्या आणि नवरात्रीच्या उद्या आजच्या अष्टमीच्या आणि उद्या नवमीच्या तसेच दसऱ्याच्या पण सगळ्यांना शुभकामना, शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद. याच्यानंतर दसऱ्यानंतर दिवाळी येते आणि दिवाळीमध्ये आपला महत्त्वाचा कार्यक्रम गुरुद्वादशी हा असतो. तर गुरुद्वादशीला सगळ्या स्वामी भक्तांनी म्हणजे वर्षातल्या 8ही उत्सवाला उपस्थित राहायलाच पाहिजे. पण सगळ्या स्वामी भक्तांनी आपला एकोपा, स्वामी भक्तीचा एक दृढ सेवेचा भाव आणि स्वामी भक्तीच्या शक्तीचं एक सुंदर छोटं प्रदर्शन ह्या 8 उत्सवाच्या निमित्ताने सगळ्यांनी दाखवावं. अगदी कराड, कोल्हापूर, पुणे, नाशिक, विकडगड जेवढ्या सगळ्यांना शक्य आहे, त्यांनी सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने, आपापल्या ऐपतीप्रमाणे उपस्थिती महत्त्वाची आहे गुरुद्वादशीला. येताना प्रत्येकाने छोटीशी, सगळ्यात अगदी छोटी, अगदी कमीत कमी किमतीची चांदीची अ, गाय वासरू आणावी आणि गुरुद्वादशीला गाय वासरू ही चांदीची गोवर्धन गोवत्स पालन या गोशाळेला भेट द्यावी. दोन्ही भेट द्यावी. तुम्ही भेट द्या आणि येताना गोवत्स धेनू छानपैकी घेऊन या. ज्यांची ऐपत आहे, त्यांनी आपापल्या ऐपतीप्रमाणे चांदीच्या मूर्त्या म्हणजे गाय आणि वासरूच्या आणाव्यात. ज्यांची ऐपत नाही, त्यांनी छान अँटिक लाकडामध्ये, नंतर चायना क्लेमध्ये, प्लास्टरमध्ये अशा गायींच्या मूर्ती आणून भेट द्याव्यात. माझी इच्छा आहे, की त्याच्याबरोबर दुसरी गोष्ट, की गायींचा चारा. त्या चाऱ्यासाठी काही ना काहीतरी येताना पशुखाद्य गोदरेजचं किंवा गायींना उपलब्ध असणारं गोशाळेच्या मुख्य लोकांना विचारून, की कोणतं खाद्य पाहिजे, त्या खाद्याचा नंबर काय किंवा ते खाद्य कुठल्या दुकानात मिळेल, हे विचारून येताना प्रत्येकाने कमीत कमी 1.25 किलो तरी एका गाईला खाद्य आणावं. आपल्याकडे गायींची संख्या आता वाढत चालली. जवळ-जवळ 90-92च्या घरात गेली. पुन्हा गाय 100ही गाठेलच. तर या दृष्टिकोनातनं सगळ्यांनी खाद्य आणायचे. मी जास्त सांगत नाही, एक 1.25 किलो आणा. ज्यांना शक्य आहे ज्यांना शक्य आहे, त्यांनी गोमातेच्या पूजेसाठी आपली नावं द्या. जास्तीत जास्त नावं देणं आणि सहकुटुंब येऊन पूजा करणं आणि सगळ्यांनी मिळून म्हणजे साधारणतः ज्यांची अजिबात ऐपत नाहीये, त्यांनी मी सांगितल्याप्रमाणे गोमूर्तीची भेट द्यायची आहे आणि ज्यांची ऐपत बऱ्यापैकी आहे, त्यांनी गोशाळेने जे जाहीर केलेलं आहे, त्याप्रमाणे 11,000 मध्ये आपलं नाव नोंदवावं आणि उपस्थिती सगळ्यात महत्त्वाचं असेल, तर ती जास्त असावी. तुमच्या आसपास तुम्ही खेड्यात राहत असाल, तुमच्या जवळपास कुठं गाईचं वासरू असेल, ती सुद्धा गाय असेल आणि ती तुम्हाला घेऊन येता असेल तुमच्या गाडीतनं, तर तुम्ही जरूर डिकीतनं ते 2-3 वर्ष 2 वर्षाचं वासरू तुम्ही घेऊन येऊ शकता. टेम्पोतनं घेऊन येऊ शकता. आणि त्याच्यासाठी तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला लेटर मागवायचं असलं, तुम्ही लेटर मागा. गुरुद्वादशीला अजून वेळ आहे. मग लेटर तुम्हाला गोशाळा पाठवून देईल. ते मोबाईलवर हल्ली सहज मिळतं आणि त्यात तुम्ही उल्लेख करा, की गायचं वासरू असं आहे, तसं आहे. फोटो टाका, संपलं. अशी तुम्ही वासरं पण आणू शकता. ज्यांच्या घरात सौभाग्यवती गेली आहे, त्यांनी यावेळेला हा पितृपंधरवडा संपल्यानंतर ही जी नवरात्र उत्सव आहे आणि हे जे एकंदरीत सूर्यग्रहणापर्यंतचा आणि चंद्रग्रहणाचा काळ आहे, हा पितृदोष जाण्यासाठी अतिशय सुंदर आहे. त्यामुळे गोदान ही केलीच पाहिजे. तुम्हाला करता आली तेवढी शक्यता करा. माझ्याकडनं मी सांगण्याचा प्रयत्न केला. नमो नारायण, नमो नारायण. निरंजनाय अवधूताय ब्रह्मावधूताय नमो नमः. नमो नारायण.